रत्नागिरीतील लांजा तालुक्यात अवकाळी पावसाने झोडपले. अवकाळी पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटेपासून अवकाळी पावसाने लावली हजेरी. सह्याद्री लगत असलेल्या भागात मेघगर्जनेसह पाऊस. जागतिक बँकेच्या माजी अर्थतज्ञ पूनम गुप्ता यांची आरबीआयच्या डेप्युटी गव्हर्नरपदी नियुक्ती. पुढच्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी नियुक्ती. नवी मुंबईतील मौजे शिळा एमआयडीसीच्या भूखंडाची मंत्री इंद्रनील नाईक यांनी केली पाहणी. भूखंडावरील अनधिकृत बांधकामांविरोधात इंद्रनील नाईक आक्रमक. गोदावरी प्रदूषण मुद्द्यावर हिंदू संघटना आक्रमक. नाशिकच्या प्रशासनाने तात्काळ गोदावरी स्वच्छतेसाठी उपाययोजना करा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा. सातारा मुंबई महामार्गावर 53 ठिकाणी स्पीड लिमिट कॅमेऱ्याची राहणार करडी नजर. हे कॅमेरे वाहनांच्या वेगाचे मोजमाप करणार असल्याने वेग मर्यादा ओलांडल्यास जबर दंड भरावा लागणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.